नमस्कार मित्रांनो, आज वकिलांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे। तब्बल 9168 वकिलांची सनद ही रद्द केली गेली आहे। म्हणजे सदर वकिलांना कोणत्याही कोर्टात, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट व अन्य इतर कोर्टात सदर 9168 वकिलांना प्रॅक्टिस करण्याकरिता बंदी घालण्यात आली आहे। त्यांची वकिली ही बंद करण्यात आलेली आहे। असे कोणते वकील आहेत की ज्यांना बार कौन्सिल ऑफ इंडियाने बंदी केली आहे, त्याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया। म्हणजेच AIBE ऑल इंडिया बार एक्झामिनेशन, ज्यालाच AIBE म्हटले जाते। AIBE ही मॅन्डेटरी व कंपल्सरी अशी परीक्षा बार कौन्सिल ऑफ इंडियाने केलेली आहे। सन 2010 पासून बार कौन्सिल ऑफ इंडियाने AIBE ची स्थापना केलेली आहे। सन 2009 ते सन 2010 या वार्षिक अकॅडमिक वर्षांमध्ये जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत व त्यांनी सन 2009 व 2010 पासून एनरोलमेंट केलेले आहे, अशा सर्वांना AIBE ची परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आलेली। सदरची एक्झाम ही मॅन्डेटरी अशी स्वरूपाची आहे। म्हणजेच जे सन 2009 पासून एनरोलमेंट झाले अशा सर्वांना AIBE ही कंपल्सरी आहे व त्याचप्रमाणे जे सन 2009 पूर्वी एनरोलमेंट झाले त्यांना ही AIBE ची तत्व लागू नाही। AIBE मध्ये 2 वर्षांकरिता 4 अटेम्प्ट उपलब्ध असतात। सदरचा हा जो 9168 वकिलांची सनद रद्द करण्यात आलेली आहे, ती आहे गुजरात स्टेट बार कौन्सिल यांनी सदरचे वकिलांची सनद ही रद्द करण्यात आली। सदर वकिलांना कोणत्याही कोर्टात प्रॅक्टिस करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। सदर गुजरात स्टेट बार कौन्सिल यांच्याकडे 39,445 म्हणजे सन 2009 पासून ते सन 2021 पर्यंत एनरोलमेंट झालेले आहे। परंतु गुजरात स्टेट बार कौन्सिल यांच्याकडे सन 2009 पासून ते सन 2021 च्या दरम्यान 39,445 इतके एनरोलमेंट झाले आहे। त्यानंतर पैकी 30,277 इतके वकिलांनी AIBE पास केलेले आहे। उर्वरित जो आकडा निघतो 9168 हा ह्या वकिलांना गुजरात स्टेट बार कौन्सिल यांनी कायमस्वरूपी त्यांना मज्जाव केलेला आहे व सदर जे 9168 वकील जे आहेत, पुढील आदेश येईपर्यंत म्हणजे त्यांनी AIBE पास केल्यानंतरच सदर वकिलांची सनद ही कायम करण्यात आलेली। त्याचप्रमाणे गुजरात स्टेट जनरल मीटिंगमध्ये असे ठरवण्यात आलेले आहे की हे जे 9168 वकील यांची वकिली ही रद्द करण्यात आलेली आहे, त्यांना प्रत्येक स्वरूपाच्या कोर्टात प्रॅक्टिस करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा जरी निर्णय सुरुवातीस गुजरात स्टेटकरता मर्यादित असला तरी आपल्या महाराष्ट्र राज्याकरिताही लागू शकते। म्हणून आपण सर्वांना याद्वारे विनंती करतो की जे सन 2009 पासून एनरोलमेंट झाले अशा सर्वांनी AIBE दिलीच पाहिजे। AIBE ही कंपल्सरी व मॅन्डेटरी आहे। AIBE म्हणजे काय? AIBE ही 2 वर्षांकरिताचे आपल्याला परीक्षेचे स्वरूप दिलेले असते। या सदर 2 वर्षांमध्ये 4 अटेम्प्ट दिलेले आहेत। हे 4 अटेम्प्टमध्ये आपण कधीही पासआउट करून मित्रांनो, हा सदरचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ हा सर्वीकडे शेअर करा, जेणेकरून सर्व वकील बांधवांना माहिती होईल AIBE देणे किती गरजेचे आहे। धन्यवाद।